सध्या सोयाबीनची फुलावस्था चालू झाली आहे. 1-2 फुलं लागायला चालू झालेत. कुठेतरी 1-2 कुठे 2-3, 2-3 म्हणजे सोयाबीनची 2 ते 5% ची फुल लागण्याची अवस्था सध्या आली आहे. तर आता आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. तर मित्रांनो फवारणी घ्यायचीच आहे का? हे आपण पाहूया. आणि मित्रांनो पावसाळ्यात सोयाबीन हे चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. चांगलं कमाई करून देणारं पीक आहे. त्यासाठी आपल्याला सोयाबीनवरती थोडाफार खर्च झाला तर चालेल. पण चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही काढू शकता या फवारणीच्या माध्यमातून. तर हो, मित्रांनो आपल्याला एक चांगल्या प्रकारची स्ट्राँग फवारणी घ्यायचीच आहे. तर का घ्यायची आहे मी तुम्हाला आज सांगतो. खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सोयाबीनची दुसरी फवारणी कोणती व कधी करावी आणि कोणत्या घटकाची करावी हा प्रश्न पडलेला असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मित्रांनो सोयाबीनची जी काही 30 ते 45 दिवसाची अवस्था आहे. म्हणजे 1-2 कुठेतरी फुल लागणे, 2-4 झाडाला फुल लागणे. ह्या अवस्थेमध्ये मित्रांनोच आपल्याला फुल लागण्याची अवस्था म्हणतात आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्याला एक दुसरी फवारणी घ्यायची आहे. दुसरी फवारणी का घ्यायची आहे आणि कशामुळे घ्यायची आहे त्याची उद्दिष्ट सांगतो मी आज तुम्हाला. 1-2 फुलं लागलेत मित्रांनो झाडाला. तर हे फुलं कसे वाढवता येतील तर या फवारणीचा उद्दिष्ट आहे. आणि दुसरा उद्दिष्ट म्हणजे मित्रांनो जे काही आपले फुलं चांगल्या प्रकारे लागतील तर ते चांगल्या प्रकारे झाडावरतीच टिकून राहण्याचा आपल्या त्या फवारणीचा उद्दिष्ट आहे. कसं होतं मित्रांनो आपली चांगल्या प्रकारे जर फुले लागली तर मित्रांनो काही शेतकऱ्यांचं काही प्रमाणात कुठे-कुठे ती फुल गळून जाते. फुल गळून जाते आणि तिथे निघू शकत नाही. त्यासाठी आपल्याला झाडावरती जे काही फुल टिकून राहण्याचं आहे त्यासाठी पण थोडं आपल्याला काम करायचं आहे. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही आपल्या झाडाला फुलं लागलेली आहेत, त्या फुलाच्या शेंगामध्ये रूपांतर कशा पद्धतीने होईल आणि किती प्रमाणात होईल या फवारणीद्वारे आपल्याला शक्य करायचं आहे. आणि अवस्थे म्हणजे जे काही आपल्या सोयाबीनची 1-2 फुल अवस्था आहे, त्या फुल अवस्थेमध्ये थोडीफार आपल्या सोयाबीनची काळजी घ्यायची आहे. तर मग जेणेकरून जे काही आपण समजा ज्या भागात आपल्याला पाऊस कमी पडला, लक्षात घ्या कुठे-कुठे पाऊस चांगला झाला आहे, कोणत्या भागात पाऊस कमी पडला आहे, अशा ठिकाणी जर मित्रांनो 1-2 फुल लागले आणि त्या फुल अवस्थेमध्ये जर काही शेतकरी जर पाणी द्यायला लागले, तर मित्रांनो ते पाणी स्प्रिंकलरद्वारे देतात. पण ती सर्वात मोठी चूक होईल मित्रांनो माझ्या मते. कारण की तुम्ही जर स्प्रिंकलरद्वारे जर पाणी दिलात सोयाबीनला तर ते पाणी जोराने सोयाबीनच्या झाडावर पडेल आणि ते तिथं फुलगळ होऊ शकते. तर असा धोका टाळा मित्रांनो. आणि दुसरी चूक म्हणजे जिथे-जिथे आपल्याला काय होतं मित्रांनो माहिती आहे का, फुल अवस्था येते पण मित्रांनो सोयाबीन तिथं लहानच छोटंच बसतं व पिवळसर होऊन बसतं. तर याचं कारण मित्रांनो खूप कारण आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेच पाठीमागे व्हिडिओमध्ये. आणि काही शेतकरी काय करतात तिथे कुठे युरिया फेकतात, युरियाची फवारणी करतात, अमोनियम सल्फेटसारखे घटक वापरतात. तर मित्रांनो तिथं पण ही मोठी चूक होऊ शकते. कारण की जर त्या फुल अवस्थेमध्ये जर तुम्ही नत्राचा उपयोग केला तर तिथं फुलगळ होऊ शकते. कारण की या अवस्थेत फक्त आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशची गरज असते, नत्राची गरज फार कमी असते. तर आणि तिसरी चूक म्हणजे जे सर्वसाधारण शेतकरी करतात, फुल अवस्थेत असताना मित्रांनो जे काही आपण खुरपण करतो, डोरणी करतो, मधून पिकातली पाळी मारतो. तर मित्रांनो या अवस्थेमध्ये खुरपणी सर्व प्रकारची मेहनत आपल्याला बंद करायची आहे सोयाबीन पिकामध्ये. कारण सोयाबीनची जे काही फुल अवस्था आहे, या फुल अवस्थेत मित्रांनो झाडातला आपण जेव्हा पेरणी करताना जे काही खत दिलं फवारणी करताना पहिल्या फवारणीमध्ये जे काही खत दिलं याचा पुरेपूर वापर करताना झाडामध्ये जेवढं स्टोरेज आहे त्या स्टोरेज फुलांमध्ये कसं रूपांतर होईल हे झाड करतं. तर मित्रांनो या अवस्थेत झाडाला सर्वात जास्त घटकाची भूक असते. तर मित्रांनो या अवस्थेत आपण जर वरून फवारणीद्वारे जर खत दिलं तर मित्रांनो सर्वात उत्तम तिथं आपल्याला रिझल्ट बघायला भेटणार आहे. कारण खाद्यांचं फ्लॉवरिंग स्पेशल म्हणून खत मिळतं. मित्रांनो फ्लॉवरिंग स्पेशल घेण्याचं कारण म्हणजे या खतामध्ये नत्र पण आहे आणि जास्त प्रमाणात पालाश आहे आणि जास्त प्रमाणात पोटॅश आहे आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये मित्रांनो सल्फरयुक्त घटक वापरलेला आहे या खतामध्ये. त्या खतामध्ये मित्रांनो 9% नत्र आहे. तर ह्या घटकामध्ये 9% जर नत्र जे काही का आपल्या फुलावस्थेत जे काही प्रक्रिया घडणार आहे, फुलातून शेंगामध्ये रूपांतर होणार आहे, तर हे 9% नत्र तिथे काम करतं. तसेच आपलं झाड कुठे-कुठे छोटं राहिलेलं आहे. सोयाबीनचं झाड जिथे छोटं लागलंय आणि तिथे थोडाफार पिवळसरपणा आलाय, तर मित्रांनो हे तिथे नत्र काम करतं. झाडाच्या वाढीसाठी पण तिथे काम करतं आणि जे काही आपल्याला पिवळेपणा आलेला असतो झाडावरती, तिथे हिरवेगारपणा आणून देतं हे जे खत. आणि या खतामध्ये जे 27% फॉस्फरस आहे मित्रांनो. हे फॉस्फरस मित्रांनो आपल्या झाडीचं जे काही पॉलिनेशन क्रिया चालू आहे, त्या पॉलिनेशन क्रियेला थोडीफार मदत करतं. फुलं चांगली लागतात झाडाला आणि त्या चांगली लागलेल्या फुलाचं कळीमध्ये आणि म्हणजेच फळामध्ये आपल्या शेंगामध्ये रूपांतर करण्यास मदत करतं. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही आपली सोयाबीनची पांढरी मुळे आहेत, हे पांढऱ्या पोळ्याची वाढ करतं आणि रोग तसंच हे जे या खतामध्ये 18% पोटॅश आहे मित्रांनो. पोटॅश का देण्याचं महत्त्व म्हणजे जी काही आपली फुलातून शेंगामध्ये रूपांतर झाल्यानंतर जे काही आपलं बी भरण असतं ह्याच्यात शेंगामध्ये बी भरण म्हणजे जो काही आपला सोयाबीनचा दाणा हा मोठ्या आकाराचा होतो. तर मित्रांनो ह्या मोठ्या आकारास होण्याचं हे पोटॅश काम करत असते तिथे. आणि या खतामध्ये मित्रांनो 7.5% सल्फर आहे. मित्रांनो सल्फरचा सर्वात मूळ उद्देश म्हणजे जे काही सोयाबीन आपलं पीक आहे, तर या सोयाबीन पीक मित्रांनो हे तेलबिया पीक आहे. या तेलाचं प्रमाण चांगल्या प्रकारे सोयाबीनमध्ये कसं उतरेल, कसं चांगल्या प्रकारे तेल निघू शकेल यासाठी मदत करतं. आणि तसं मित्रांनो महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल हे खत तुम्हाला वापरायचं आहे. जर नाही मिळालं तर तुम्ही 05234 हा उपयोग करू शकता. तिथं पण त्या पण घटकामध्ये मित्रांनो 2% फॉस्फरस आणि 34% पोटॅश हे सारखंच काम करते त्या खतामध्ये.
तर हे झालं खताचं. तर मित्रांनो आता आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे. टॉनिक हे कोणत्या प्रकारचं घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो. जे काही बाजारात मित्रांनो टॉनिक मिळतात, तर त्या टॉनिकामध्ये अमिनो ॲसिड हा घटक असलाच पाहिजे मित्रांनो. अमिनो बेस घटक असलेला आपल्याला फवारणी करायची आहे त्या टॉनिकाची. तर मित्रांनो हे टॉनिक बाजारामध्ये खूप साऱ्या कंपन्यांचे मिळतात. तर मित्रांनो तसंच पी-आय इंडिडीचं अमिनो ग्रो म्हणून औषध आहे. तर तुम्ही त्याचा तिथे देखील वापर करू शकता. तिथे अमिनो ॲसिड त्यामध्ये चांगल्या प्रमाणात आहे. भरपूर रिझल्ट शेतकऱ्यांचा रिझल्ट आहे त्यामध्ये. अमिनो ॲसिड असलेला हा घटक चांगल्या प्रकारे काम करतो तिथे. तसंच मित्रांनो त्याचबरोबर टाटा बार. टाटा बार हे सर्वात लोकप्रिय अमिनो बेस ॲसिड असलेलं औषध आहे. टाटा बहारमध्ये अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात मिळतं व सर्वात लोकप्रिय टॉनिक आहे मित्रांनो. तर या टॉनिकाचा उपयोग म्हणजे मित्रांनो हे जे काही आपली फुलावस्था आहे, या फुलामध्ये कळीमध्ये रूपांतर करतं आणि कळीचं शेंगामध्ये रूपांतर करतं. चांगल्या प्रमाणात आपल्याला फुलं टिकून राहण्यास मदत होऊ शकते. हे झालं टॉनिक. आता आपण पाहूया मित्रांनो कीटकनाशकाबद्दल. तुम्ही पाहू शकता आभाळ आलेलं आहे, ढगाळ वातावरण आहे. या अवस्थेत मित्रांनो जे काही आपली फुलावस्था आहे, या फुलावस्थेत मित्रांनो 100% किडीचा प्रादुर्भाव होतो. पोखरणारी अळी असेल, शेंग पोखरणारी अळी असेल, पान खाणारी अळी असेल, खोडमाशी असेल, तिथे चक्रीभुंगाचा सुद्धा कुठे-कुठे आपल्याला प्रभाव दिसून येतो. जे काही मावा असेल, तुडतुडा असेल, जे फुलांचा रस शोषण करतात. तर अशा किडींचा मित्रांनो सोयाबीनवर चांगल्या प्रमाणात प्रादुर्भाव बघायला भेटतो. तर अशा ठिकाणी मित्रांनो आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. त्या कीटकनाशकामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. अँप्लिगो असेल, आलिका असेल. मित्रांनो जो काही आलिका आहे तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर आलिका वापरला असेल, तर दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही कीटक बदल करून घ्या कीटकनाशक. आणि तसेच मित्रांनो कोराजेन असेल, कोराजेनचा देखील तुम्ही वापर करू शकता मित्रांनो. तसेच मित्रांनो सोलोमन असेल, इमामेक्टिन बेन्झाइट घटक असलेला तुम्ही कुठल्याही कंपनीचं जर कीटकनाशक घेतला तर तिथे चांगला आपल्याला रिझल्ट बघायला भेटेल. जे काही सोलोमन आहे मित्रांनो हे दत्त आणि सिस्टमॅटिक पद्धतीचं आहे. जे ते आपल्या सोयाबीनवरती पडतं तिथे लागू होतं आणि तसेच पूर्ण झाडांवरतीही आपल्याला तिथे सोलोमन म्हणजे कीटकनाशक पसरून जातं. म्हणजे जे काही आपली अळी फुल खाणार आहे, फळ खाणार आहे, पान खाणार नाही, तर तिथे कोणत्याही मित्रांनो झाडाचं औषध खाल्लं तर तिथे अळी मरून जाते. अशा तसेच सोलोमन हे तेलकट प्रकारचं औषध आहे कीटकनाशक. ह्या प्रकाराचा फायदा म्हणजे मित्रांनो आपण ज्यावेळेस फवारणी करतो आणि त्यावेळेस जर पाऊस वगैरे आला तर हे पानासवरती चिटकून राहतं मित्रांनो. लगेच देऊन जाणार नाही. त्यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट बघायला भेटतो पाऊस वगैरे आल्यानंतर. तर हे झालं मित्रांनो कीटकनाशक. आता बुरशीनाशकाबद्दल थोडं पाहूया. तर मित्रांनो बुरशीनाशक हेच दुसऱ्या फवारणीमध्ये घेणं आवश्यक आहे ते पाहूया. तर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर बुरशीनाशक घेतला असेल आणि सध्या जर वातावरण चांगलं असेल, ढगाळ वातावरण जर नसेल, तर या ठिकाणी तुम्ही बुरशीनाशकाचा जर वापर केला नाही तरी चालेल मित्रांनो. आणि जर पहिल्या फवारणीमध्ये जर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर केला नाही आणि तर या फवारणीमध्ये आपल्याला कंपल्सरी बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. वाढ जर जास्त झालेली आहे आणि तिथे वाढ कमी करायची आणि वाढ स्टॉप करायची आहे, तर तिथे मित्रांनो तुम्ही टिल्ट वापरू शकता. टिल्टचा फायदा मित्रांनो हे बुरशीनाशक पण आहे आणि तिथे पीजीआरचं देखील काम करतं. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. तर अशा पद्धतीचं मित्रांनो जे काही आपल्या झाडाची वाढ झालेली आहे, तर तिथे वाढ स्टॉप करतं व स्टॉप करून जे काही आपली फुलावस्था आहे, त्या फुलावस्थेमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फुल लागण्यास व फळ लागण्यास मदत करतं. जर वाढ कमी झाली आहे आणि तसंच तुम्हाला स्वस्तातलं बुरशीनाशक हवं असेल, तर मित्रांनो तिथे तुम्ही साप पावडर वापरू शकता. जे कार्बोडेन्झम आणि मँकोझोब हे दोन्ही एकत्र असलेला घटक आहे आणि तसेच तुम्ही त्याचा रोकोचा देखील तिथे वापर करू शकता फवारणीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता या घटकांचा आपल्या सोयाबीनमध्ये जर फवारणी केला, तर मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला सोयाबीनला जास्तीत जास्त फुलं लागण्यास मदत होईल. त्या फुलाचं शेंगामध्ये होण्यास मदत होईल, रूपांतर होण्यास मदत होईल आणि तसंच जे काही शेंगा लागणार आहेत, त्या शेंगाचं चांगल्या प्रकारे पोषण होईल. तर मित्रांनो हे जे काही 4 घटक आहेत मित्रांनो, तर ह्या चारीपैकी तुम्ही एक फ्लॉवरिंग स्पेशल आणि सोलोमन म्हणजेच खत व्यवस्थापन आणि कीटकनाशक आणि टाटा बार असेल किंवा अमिनो बेस असेल कुठलेही औषध असेल. तर मित्रांनो हे 3 घटक तर तुम्हाला घ्यायचेच आहेत. हे कंपल्सरी आहे मित्रांनो. बुरशीनाशक तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी चालेल. पण मित्रांनो सोलोमन घटकाचा उपयोग कराच फवारणीमध्ये. सोलोमन मित्रांनो 20 लिटरसाठी 20 ml घ्यायचा आहे आणि तसंच टाटा बार आहे. जर अमिनो बेस ॲसिड असलं तर 20 लिटरसाठी आपल्याला 20 ml घ्यायचं आहे आणि जे काही आपलं खत व्यवस्थापन आहे, झिरो असेल किंवा फ्लॉवरिंग स्पेशल खत आहे मित्रांनो तिथे 20 लिटर पंपासाठी आपल्याला 80 ते 100 ग्रॅम या घटकाचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे. मित्रांनो माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी ग्रुपला जे काही आपल्या गावातले शेतकरी ग्रुप आहेत त्या ग्रुपला शेअर करा आणि मित्रांनो जर चॅनल आवडला असेल माहितीपूर्ण वाटल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.